कावर बा कुठं आलो मी सगळं सांगतो मित्रांनो. आपला व्हिडिओ पहिलेपासून पाहतो, मला पहिलेपासून स्टार्टिंगमधून दाखवतो. तर मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉग. आतापर्यंत आपण काही ब्लॉग काही बनवलं नाही, आपल्याला काही जमत नाही, तरी तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. आता झाली आपली तयारी आणि आपल्याला जायचं आता पोहरादेवी म्हणजे दिग्रजच्या पलीकडे गाव आहे, जगदंबा माता दर्शनाला. ही आपली 4 व्हीलर, आपल्याला जायचं या 4 व्हीलर मध्ये. आणि हे आपलं मामाचं घर आणि बाहेर बसून आहे हे माझे आबाजी. आम्ही चाललो आता सगळेजण. बसा रे पटकन. बापरे बाप, माझ्या धागान सगळेजण बसले बा. चला आता लवकर निघूया आपण ऊन व्हायच्या अगोदर. आम्ही निघलो रो आता 100च्या स्पीडनं. दिग्रज आणि पोहरादेवी या गावामध्ये माझी रील आली असेल तर त्यांनी छानशी एक कमेंट करा. आणि हा माझा गाव आर्णी, माऊर चौकमध्ये हवा आता. चला रे बा. आणि हे आमच्या आर्णी शहराच्या नारळाचे झाड, पण नारळ नाही आहे. किती दूर आहे रे बा आणखीन पोहरादेवी? अरे बापरे, 38 किलोमीटर दिसत आहे रे बा. चला रे बा, चला चला. तर हॅलो मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत दिग्रज रोडवर. दिग्रजचा रोड जरासा खराब दिसत आहे, लवकरात लवकर बनवण्यात यावे. हे आला आता पोहरादेवीचा गेट. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. जगदंबा माता की जय. फायनली मित्रांनो आपण जगदंबा माता दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि हा माझा अवतार जरासा बिघडलेला आहे, मग मी तर काळाचा गोरा झालो. इसका कारण नरेंद्र मोदी है. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये जायच्या अगोदर आपल्याला पहिले हातपाय धुवा लागेल. तर त्या अगोदर आपल्याला पहिले पाहा लागेल नळ. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत आता नळापाशी. ते हातपाय धुवून जरासा आपण गुराळा करून चला निघूया पुढे. आता इथं माझी आजी प्रसाद घ्यायसाठी सगळ्याला पैसे वाटत आहे वाटते. माझा नंबर घ्यावा लागते का बा आता. आता माझ्या घरचे सगळेजण घेते प्रसादाची पुढे आणि सगळे वाटते आणि मी मागं मागं हिंडतो. तर मित्रांनो इथचं वातावरण तर एक नंबर आहे बा. शांत वातावरण आहे आणि आज काही तेवढी काही गर्दी नाही आहे. आता घेतलं आम्ही पूजेचं सामान आणि चाललो आम्ही आता आतमध्ये. चला मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो आतमधून कसं आहे तर. हॅलो मित्रांनो, ते इतर 2 ते 3 वर्ष झाले मित्रांनो मी तेव्हापासून यायला लागलो. तेव्हापासून हे बांधकामच चालू आहे मित्रांनो. असं वाटत आहे मोठं बांधकाम होणार आहे वाटते, मोठं मंदिर बांधणार आहे वाटते. इथं मोबाईल पकडू पकडू मावले हात दुखत आहे. आता मी देऊन दिला मामाच्या मुलाजवळ मोबाईल. आता मी देवाचे पाय पडतो. जय जगदंबा माता. ही माझी आजी आहे आणि देवाचे मला अंगारा लावत आहे, कारण मी लवकर कामयाब होऊ म्हणून. तुमचं काय मत आहे मित्रांनो, मी कामयाब होऊ शकतो का सांगा. तर मित्रांनो आता आपण बांधलेलं मंदिरात जाणार आहोत आपण, जे आपलं नेहमीच होतं ते मंदिर. चला फूल घेतलं. तर हॅलो मित्रांनो, मी आलो आता मंदिरात आणि मंदिराच्या पाठीमागे माझी आजी 1 रुपया चिपकवत आहे. माझ्या हातानं काही चिपकलं नाही, माझ्या आजीच्या हातानं काय चिपकणार आहे. आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हायचं असेल तर चिपकते. आता आम्ही आलो आता होमजवळ. मनातली काही इच्छा असेल तर इथं कुणी धागा बांधू शकता. मंदिरात हॅलो मित्रांनो, पण मंदिरात एकही गाणं नाही वाजत आहे. चला मित्रांनो मीच लावून देतो गाणं.